धन्यवाद किरण. प्रथम सूचना देतो मी की ज्या कुठच्याही बॅट्समनने या तीन पैकी कुठच्याही एका टीमला जर टच केलं तर त्याला 2222 रुपये रोख देण्यात येतील. स्टेजच्या बिलकुल ऑन साइडला आहे, बॅट्समनच्या ऑन साइडला आहे. लक्षात ठेवा बॅट्समन, लक्षात ठेव रे बाबा. इथे 2222 सवाल एक नाही, किती वेळा मारा तेवढे 2222 मिळतील. थँक्यू. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर मात्र जंगी स्वागत झालंय. पहिल्याच बॉलवर षटकार आदित्य पाटीलचं देखणं सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. फटका फसलाय, बॉल हवेत, कॅच पर्यंत मात्र पोहोचू शकलेले नाहीयेत. दैव बलवत्तर आपण म्हणूया, एक प्रकारचं जीवनदान मात्र मिळालंय. अभय जयस्वालला 2 धावा प्राप्त होतील. टीमची टोटल 8 या धावसंख्येवर. एक आगळं वेगळं पारितोषिक आहे या ठिकाणी. खर तर लॉंगॉनला 2 टीन आहेत, कॅन आहेत बघा लॉंगॉनला अगदी समोर सरळ. तर टीनला जर बॉल हिट झाला, कॅमेरामन हे टीन दाखवा इकडे, त्याला 2222 रुपयांचं पारितोषिक आहे. बॉल कसाही हिट झाला तरी. ओ स्विच करण्याचा प्रयत्न, नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर. नीरज राणा बसर आहे त्या ठिकाणी. इशारा येत असताना नो बॉलचा एक अतिरिक्त रन एक्स्ट्राज मध्ये बढोतरी. मागच्या मॅच मध्ये आदित्य पाटीलनं 2 षटकं टाकली होती, फक्त 11 धावा दिल्या होत्या. एक फलंदाज बाद केला होता. कमालीची बॉलिंग मध्ये साधली होती, परंतु त्याच आदित्य पाटीलवर पहिल्या बॉलवर षटकार पडलाय. परंतु तरी सुद्धा पाहायला गेलं तर सध्याच्या घडीला एक स्टार गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. इट्स अ फ्री हिट बॉल. मुक्तपणे खेळण्याची एक संधी आहे जयस्वालकडे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. आदित्यचा हा बॉल यावेळी मात्र बॅकफूट वरून स्लॅश केलाय. कप पॉइंट बॉटलांच्या दिशेला चेंडू सीमा पार 4. नेक्स्ट बॉल थोडासा बैठक शॉट सजवण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला. स्क्वेअरलेकडे चेंडू चाललाय, वेगाने त्या ठिकाणी पोहोचले आर्यन. तोपर्यंत मात्र डबल रन्स, 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. 15 धावा. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर भूमी 11 मांडा संघानं आजच्या दिवसामधील सर्वोत्कृष्ट धावसंख्या नोंदवली, 73 धावा. त्यामुळे बॅटिंग ऑर्डर स्ट्रेंथ जर आपण पाहिली ना, ती स्ट्रॉंग आहे. आणि त्याच जोरावर खरं तर वर्सोवा सारख्या टीमला मात्र पराभवाचा धक्का दिला पहिल्याच मॅच मध्ये. आणि आता मात्र सज्ज झाला रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील एक सर्वोत्कृष्ट संघ आहे तो पार्थ 11 जीवदानी स्पोर्ट्स क्लब पामंडोंगरी. ओ स्विच करण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता अभयकडून, परंतु यावेळेस स्पीड केले निर्धाव चेंडूची सांगता. इतकंही सोपं नसेल जेव्हा तुम्ही अनऑर्थोडॉक्स पद्धतीचे फटके सजवता आणि समोर एक प्रोफेशनल बॉलर आहे आणि वेग आहे ज्याच्याकडे, आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र असे फटके कनेक्ट करणं इतकंही सोपं नसतं. त्यासाठी मात्र कमालीचं टायमिंग तुम्हाला जुळून आणावंच लागतं. शेवटपर्यंत चेंडूवर तुम्हाला नजर ठेवावी लागते जेव्हा तुम्ही असे अनऑर्थोडॉक्स खेळता.
बॅक टू द बॉलर्स ट्रायो. समोर लॉंग चेस आहे लॉंग ऑफला आणि बॉल चाललाय तो सरळ लॉंग ऑन बॉर्डरच्या दिशेने. खेळला होता त्यामुळे सगळे चेंडू तो खेळला होता जयस्वाल. परंतु ओमकार नाईक सज्ज होतोय. हॅलो राईट आर्म थोडीशी बिस्मिळ पाहायला मिळाली इनफिल्ड मध्ये आणि त्याचा फायदा मात्र उठवला गेला. 2 धावा प्राप्त झाल्या. टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 21 या आकड्यावर. 21 रन. सोमकारला कमबॅक करावं लागेल आणि ती क्षमता आहे या गोलंदाजाकडे. ओमकारचा शॉट ऑफ लेंथ पूल केलाय. व्हॉट अ कॅच. कमालीचा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते त्या ठिकाणी. अधिक आर्यन आहेत परंतु पाहूया पंचाच्या इशाऱ्याची जरूर आम्ही वाट पाहू. रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचाची मदत मात्र या निर्णयासाठी घेण्यात आले. सीमा रेषे लगत होता. एक चांगला यंगस्टर या टीमचा कमी वयाचा खेळाडू आहे परंतु सध्याच्या घडीला मात्र त्याचंही नाव गाजतंय. पाहूया एक्झॅक्टली सीमा रेषेवर काय घडलंय चेक केलं जाईल. झेल तर सुंदर घेतला होता सीमा रेषेलगत परंतु तदनंतर आपण पाहिलं तर अगदी कुठेतरी त्याला असं वाटलं की आता बॅलन्स थोडासा कंट्रोलच्या बाहेर चाललाय. त्याच वेळेला त्यानं चेंडू आतमध्ये मैदानामध्ये ढकलण्याचा प्रयत्न मात्र केला परंतु हा प्रयत्न खऱ्या अर्थानं त्याचा यशस्वी राहिलाय की नाही याची चाचपणी केली जाते आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय इट्स अ सेफ. त्यामुळं ज्या धावून काढल्या असतील रन्स त्या तुम्हाला मिळणार आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण खरं तर पाहायला मिळालं. या धावा किती अंपायर? या 3 धावा आहेत अंपायर. एकच आहे ना. थँक्यू. ओमकारचा हा बॉल. व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. स्वीपर कव्हर बॉडी लाईनच्या बाहेर. कमालीचा फटका. षटकार. अभय जयस्वाल. हॅलो चेक. संपूर्णपणे एक वेगळा विचार करून खरं तर तो मैदानामध्ये आलाय. ओमकार पुन्हा एकदा. ओ डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह आणि बॉल चाललाय शुभमच्या डोक्यावरून सरळ साइड स्क्रीनच्या दिशेनं. 6 धावांकरता आणखीन एक हल्ला. षटकार. त्या षटकामध्ये 19 आल्या होत्या. दुसऱ्याही महत्वाच्या गोलंदाजावर मात्र हल्ला चढवलाय. त्यामुळे पांडा संघाला माहिती आहे बामणडोंगरी संघाला जर पराभूत करायचं असेल तर मात्र एक वेगळ्या रणनीतीनं मात्र मैदानामध्ये खेळावं लागेल आणि त्याच रणनीतीनं अभय जयस्वाल फलंदाजी करत असताना
आक्रमकपणा आतापर्यंत राबवलाय. अकुट टप्प्याचा बॉल शॉट ऑफ लेंथ होता, हुक केलाय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक टीम मध्ये आहेत क्रिश त्या ठिकाणी. सिंगल. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर झोन पोहोचलाय तो 35 या धावसंख्येवर 35 रन्स. त्यामुळे बामणडोंगरीला एक लॉंग चेस करावा लागणार आहे यात तेळ मात्र शंका नाहीये. बामणडोंगरी संघ खरं तर एक पाहायला गेला तर किती मोठी धावसंख्या असली तरी शेवटपर्यंत हार मानायचं नाहीये. याच तंत्रानं मात्र मैदानामध्ये त्यांची बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, फिल्डिंग असेल, एक वेगळी एनर्जी सातत्यानं पाहायला मिळते. इकडे डॉट बॉल येत असताना 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर भूमी 11 मांडा संघाची धावसंख्या आहे ती 35 धावा 35. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या 2 षटकांमध्ये आता मात्र बामणडोंगरीला कमबॅक करावा लागेल. परंतु कमबॅक करण्यासाठी गोलंदाज जे 2 प्रमुख गोलंदाज होते त्याच 2 प्रमुख गोलंदाजांवर आज मार पडलाय. आज संघामध्ये जीत खोत नाहीये. आणखीन एक महत्वाचा गोलंदाज त्याचप्रमाणे जर पाहायला गेलं तर कल्पेश ठाकूर गोलंदाजी करतो, तोही गोलंदाज आज नाहीये. संदेश गोंधळी आज स्क्वॉड मध्ये नाहीये, तो इंजर्ड आहे. निखिल खोत सुद्धा इन आउट असो त्यामुळे त्याची सुद्धा कमी आहे. अगदी 3 ते 4 महत्वाचे खेळाडू आज बामणडोंगरीच्या स्क्वॉड मध्ये नाहीयेत. आणि असं असताना इथून मात्र पर्याय पाहूया. कदाचित क्रिश मात्रे किंवा भानुदास मात्रेचा वापर केला जाईल. 2 षटकानंतर 35 धावा आणि धावगती जर अशीच राहिली तर फार कठीण होऊ शकेल दुसऱ्या सत्रामध्ये. कारण पहिल्या सत्रामध्ये 48 धावांचा पाठलाग करत असताना बामणडोंगरीला खरं तर शेवटपर्यंत वाट पाहावी लागली होती. इतकाही सोपं नव्हतं. एका सिच्युएशनला तर वाशी संघ हाबी झाला होता. त्यामुळे त्या शक्यता सुद्धा पाहिल्या तर इथून 2 ओव्हर्स मध्ये बामणडोंगरीला कमबॅक केल्याशिवाय गत्यंतर नाहीये असंच मला म्हणावंसं वाटतं. आणि त्याचमुळे बामणडोंगरी संघ कॅप्टन तेजस मात्रेनं मात्र चेंडू सोपवलाय. तो सगळ्याच संघाचा अनुभवी खेळाडू भानुदास मात्रेकडे. तिसरं षटक घेऊन तो सज्ज होईल. सलामीची जोडी अजूनही सुरक्षित आहे. अभय जयस्वाल आज वेगळंच रौद्र रूप त्यानं धारण केलंय. त्याच्या साथीला अशोक गेडे. दोघांनी मागच्याही मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती, चांगली स्टार्ट दिली होती आणि आता तर विस्फोटक सुरुवात दिली ती जयस्वालनं. भानुदासचा हा बॉल भव्य स्वागत आहे. पहिलाच बॉल ड्राईव्ह केला, ऑफ ड्राईव्हचा फटका, सिक्सर षटकार. फोर्टी 41 धावा. आणखीन एक स्क्वेअर ऑफ द विकेट. आक्रमकपणा पाहायला मिळतोय अभय जयस्वालच्या बॅट मधून. बाउंड्री लाईनच्या बाहेर भानुदास मात्रेवर सलगचा तिसरा. अर्धशतक धाव फलकावर 53 धावा कंप्लीट होत असताना भूमी 11 मांडा आणि अभय जयस्वाल सुद्धा अर्धशतकाकडे वाटचाल करत असताना. चेंज ऑफ पेस, कट केले बॉल आणि चाललाय तो गली क्षेत्ररक्षक तेजसच्या डोक्यावरून बॉल थर्ड मॅन बाउंड्रीच्या दिशेनं. अभय जयस्वाल अर्धशतक कंप्लीट करेल. बॅट वर करायची अभय जयस्वाल अर्धशतक. हाफ
की केळी साकारले मांडा संघाचा सलामीवीर अभय जयस्वालचं हे रौद्र रूप बामणडोंगरीकरांना मात्र घायाळ करणार ठरलंय. आणखीन एक दे धक्का घे चक्का अभय जयस्वाल ऑन फायर नाव. एकोणसाठ डावांची खेळी साकारले अभय जयस्वाल आणि भानुदास मात्रे 66646 महागड षटक बामणडोंगरीसाठी. चेंज ऑफ पेस थोडासा धीम्या गतीने टाकलेला बॉल शेवटचा बॉल मात्र मिस झालाय. परंतु 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा डोंगर तुम्हाला पाहायला मिळेल. भूमी 11 मांडा संघाची धावसंख्या विदाउट लॉस बिनबाद 63 63 विदाउट लॉस. आणखीन एक षटक बाकी आहे. बामणडोंगरी संघावर मात्र अशा पद्धतीने मात्र हल्ला होईल हे स्वप्नातही वाटलं नव्हतं कोणालाच, परंतु ते केलंय. तसं पाहायला गेलं तर बामणडोंगरी संघ असेल किंवा मांडा संघ, अगदी दोन्ही संघ असतील तर अगदी जवळचे संबंध आहेत दोन्ही संघांमध्ये सुद्धा. परंतु ज्या पद्धतीने मांडा संघ सुद्धा बामणडोंगरी संघाला ओळखतो जोडून, त्यांनी सुद्धा ठरवलं होतं की सुरुवातीपासून तोडायचा तर टॉपच्यालाच तोडायचा आणि त्याच पद्धतीने मात्र मैदानामध्ये धुवाधार बॅटिंग केलंय. लेग स्टिकच्या बाहेर आहे क्रीजचा हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येत असताना एक अतिरिक्त रन दबाव संपूर्णपणे पाहायला मिळतोय तो टीम बामणडोंगरीवर. 64 धावा. ड्राईव्ह केला यावेळेस मात्र सुंदर ड्राईव्ह आहे. स्वीपर काबरला क्षेत्ररक्षण डी मध्ये पोहोचला, त्या ठिकाणी सिंगल प्राप्त होईल. एक धाव हे तरी करावं लागेल, थोडंसं धावसंख्येला मात्र कंट्रोल करावा लागेल. ते क्रिशला पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं 19 धावा दिल्या होत्या आदित्य पाटीलला. खऱ्या अर्थानं तिकडेच सुरुवात झाली होती. त्यानंतर ओंकार नाईकला सुद्धा धावसंख्या थांबवता आली नाहीये. 16 धावा त्यानं खर्च केल्या, परंतु भानुदास मात्रेनं टाकलेल्या ओव्हर मध्ये तब्बल 28 मोजाव्या लागल्या. ओव्हर द स्टंप्स हा बॉल यावेळेस मात्र पुल केलाय समोरच्या दिशेमध्ये. वाईडिश लॉंग ऑनला वेगानं त्या ठिकाणी तकदीर पोहोचलाय, तोपर्यंत मात्र फक्त सिंगल. क्रीज थोडासा कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याशिवाय गत्यंतर सुद्धा नाहीये. जेवढा धाबा कमी करता येतील ना सध्याच्या घडीला बामणडोंगरी संघाला ते करावं लागणार आहे त्यांना. अजूनही सफलता मिळाली नाहीये, ब्रेक थ्रू मिळालेला नाहीये. फुल टॉस आहे आणि फुल टॉस बॉलला भिरकावलाय लॉंग लेग बाउंड्रीच्या दिशेनं. चेंडू तर चाललाय सीमारेषेच्या दिशेनं, परंतु पाहूया 4 किसा याचा निर्णय लवकरच अंपायर आपल्यापर्यंत पोहोचवतील आणि हा चौकार. सत्तर धावा धावफलकावर 70 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शॉर्ट फायनल कडे हा चेंडू जात असताना सिंगल प्राप्त होईल. 71 रन्स 71 धावा. कालचा दिवस जर आपण पाहिला असेल तर 4 ओव्हरच्या मॅच मध्ये विष्णुनगरनं 72 केल्या होत्या. त्यामुळे 4 ओव्हर्स मध्ये कालही धावा झाल्या होत्या. इकडे त्याच पद्धतीचा स्कोर पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला भूमी 11 मांडा संघाचा. ओ यावेळेस मात्र फुल टॉस बॉल स्विच हिट केलाय.
बॉलला पाठवले सरळ बॅकवर्ड पॉइंट बॉर्डर लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा पार आणि 4 ओव्हर्स मधला या स्पर्धेमधला सर्वोत्तम धावसंख्या भूमी 11 मांडा संघाच्या धावफलकावर लागत असताना स्कोर कार्डवर 75 पाऊंड शतकी मजल मारले ती भूमी 11 मांडा. टिटवाळा कल्याण परिसरामधील संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि आज मात्र मुंबईमध्ये येऊन प्रेक्षकांची मन जिंकले ती या पाटीलनं. अभय जयस्वाल आणि अशोक गेडे ए फॅक्टर खर तर भूमी 11 मांडा संघाचा आणि या दोन्ही सलामी वीरांनी अक्षरशः गोलंदाजांना कुटलंय. आज ज्या पद्धतीनं पाहायला गेलं तर प्रत्येक गोलंदाजांवर हल्ले पाहायला मिळाले आणि हे फार क्वचितच बामणडोंगरी संघाच्या बाबतीमध्ये घडतं, परंतु आज मांडा संघाचा नक्कीच उल्लेख करावा लागेल. क्रीज हा बॉल इथे कदाचित शक्यता नाही, विकेटची शक्यता जरूर होती, परंतु शेवटच्या बॉलवर रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय आणि शेवटपर्यंत मात्र ही सलामीची जोडी राहिली खेळपट्टीवर आणि जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी संघाच्या विरोधामध्ये सर्वोत्तम धावसंख्या नोंदवले 4 ओव्हर्स मधली 4 षटकांच्या समाप्तीनंतर 76 धावा, 76 रन्स ऑन बोर्ड, 77 धावांचं टार्गेट मात्र सेट केलंय ते पार्थ 11 जीवदानी स्पोर्ट्स. धावांची खेळी साकारली सलामीला जात असताना